काल गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना मोठा राडा झाला. दगडफेक देखील झाली. मात्र दुसऱ्या बाजूला माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यावरती त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या अमृत डावखर यांना देखील बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. ते जखमी अवस्थेत असून त्यांच्यावरती आता एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. माझ्यासोबत डावखर सर आहेत. काय नेमकं घडलं होतं? तुमच्यावर देखील अशा पद्धतीने हल्ला केला गेलाय. काय संपूर्ण हा प्रकार होता? तसं पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या आणि या मतदान प्रक्रियेशी माझा कुठलाही संबंध नव्हता. मी माझ्या दैनंदिन कामकाजात आमच्या कार्यालयात होतो. कार्यालयात असताना अचानक हे बाळराजे पवार एकदम फुल स्पीडमध्ये ते गाडी घेऊन आले आणि आमच्या कार्यालयाच्या समोरची जी गाडी होती त्याच्यावर त्यांची गाडी आदळली. त्याचा जो आवाज झाला म्हणून मी बाहेर आलो पाहायला. तोपर्यंत ते गाडीतून उतरले आणि त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांच्या नावानं शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्याला बघतो, त्याचा खात्मा करायचा आहे. एकंदरीत त्यांचा जो सगळा रुद्रावतार होता तो संपूर्णपणे अमरसिंह पंडितांना संपवण्याच्याच बेतानं, त्यांचा खून करण्याच्या इराद्यानं ही मंडळी सगळी तिथं पोचली होती. आणि मी त्यांना हात जोडून विनंती केली, एकतर ते इथं नाहीत आणि तुम्ही असं घरी कोणाच्या येऊन असं करणं चुकीचं आहे. तर त्यांनी तो नाही तर तू आहेस असं समजून मला मारायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली, त्याच्या सोबतचे सगळेजण होते, त्यांनी अक्षरशः मला खाली पाडून बेदम मारहाण तिथं केली. आमचा तिथं ड्रायव्हर होता, त्यानं धरायचा प्रयत्न केला म्हणून मी बचावलो कसा बसा त्याच्यातून, नाहीतर माझा काल त्यांनी तिथं माझा जीव गेला असता अशी परिस्थिती होती एकंदरीत. कोण कोण मारायला होते? बाळराजे पवारांसोबत इतर कोण तुमच्या ओळखीचे होते आणि कशाने ही मारहाण तुम्हाला केली गेली? मला त्यांनी बेल्ट आणि काठ्या यांनी मला मारहाण केली. त्यांच्या हातात हत्यारं होते आणि हे त्याच्यापैकी जे लोक होते हे बऱ्यापैकी अनोळखी लोक होते. एकटे बाळराजे पवार मी त्यांना ओळखतो, त्यांच्या सोबतचे काही लोक जे आहेत त्यांनाही ओळखतो, परंतु ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकांनी मला मारहाण केली. आणि तो इन्सिडेंट असा होता की ते 8-10 जण मिळून मला मारत होते. मला खाली पाडलं होतं, वरून लाथानं, बेल्टनं, काठीनं मारत होते ते. ज्यावेळेस आमच्या ड्रायव्हरनं त्यांना धरून बाजूला केलं, त्या संधीतून मी पळून घरात गेलो त्यावेळेस तिथे साहेबांच्या. म्हणजे हे सगळं काही प्री प्लॅनिंग पूर्वनियोजित कट होता असं वाटतंय का? जे अनोळखी लोक होते ते बाहेरून आणून अशा पद्धतीचा काही कट रचला होता असा तुम्हाला संशय आहे? 100% हा कट होता आणि हा कट होता अमरसिंह पंडितांची हत्या करण्याचा. हे जे बाळराजे उर्फ त्रिंबक माधवराव पवार आहेत, ह्यांनी 1997ला आमचे शिवसेना प्रमुख होते त्यावेळेस कैलास बेदरे यांचाही असाच त्यांच्या घरी जाऊन निर्घुण खून केला होता. त्यांच्या खुनामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते अनेक वर्ष जेलमध्ये होते. आत्ता सत्तेचा दुरुपयोग करून ते बाहेर आलेले आहेत. त्यांची ही कैद त्यांची शिक्षा पूर्ण झालेली नाही. त्यांनी ही सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून खोटे कागद तयार करून त्यांनी ही शिक्षा माफ करून घेतलेली होती. आणि हे आता कारागृहातून आल्यानंतर सुद्धा जे काही त्यांचे त्यावेळेसचे कारागृहातले कोण त्यांचे सहकारी असतील त्यांच्या ते खूप मोठ्या प्रमाणावर संपर्कात आहेत आणि तीच सराईत गुन्हेगारांची टोळी आज त्यांच्या बरोबर असते. ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक उमेदवारांना धमकावणं, आता मतदारांना तर त्यांच्या मिसेसनी स्वतः धमकावण्याचा प्रकार आपण सगळ्यांनी CCTV मध्ये पाहिलाय. अशाच वृत्तीचं हे सगळं धाक, दडपशाही ही त्यांची चालू होती आणि हा 100% त्यांचा कट होता अमरसिंह पंडितांची हत्या करण्याचा. त्याच उद्देशानं ती मंडळी तिथं आली होती. या संदर्भात आता तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे का? आणि तुम्ही जसं म्हणताय कट होता किंवा जे तुम्हाला जाणवत होतं याबाबतची तुम्ही पोलीस अधीक्षक असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती पुरवलेली आहे का? किंवा त्यांना याबाबतची कल्पना दिली आहे का? मी तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर MLC दिलेली आहे. अजून माझा पोलिसांनी जबाब घ्यायला ते आले नाहीत. पोलीस आल्यानंतर मी ही सगळी माहिती देणार आहे. माझी सध्या परिस्थिती नाही की मी पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधिकाऱ्यांना भेटून काही अर्ज वगैरे देण्याची, पण मी ठीक झाल्यानंतरही स्वतः पोलीस अधीक्षकांना त्याच्याबद्दलचं निवेदन देणार आहे. आणि मुळात हे जे महोदय कारागृहात होते त्यांची जागा तिथंच आहे आणि त्यांना पुन्हा एकदा तिथं पाठवावं अशी मी पोलिसांना तुमच्या मार्फत शासनालाही विनंती करतोय.
धन्यवाद. आपल्यासोबत अमृत डावखर होते. माजी आमदार अमरसिंह पंडितांचे ते स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यांच्या घरी घुसून बाळराजे पवारांनी यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता असा देखील आरोप अमृत डावखर यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.